वर आधारित 50 जीकेचे प्रश्न. तर सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर आपलं उत्तर आहे ब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरा प्रश्न घेऊया, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? आपलं उत्तर आहे अ, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तिसरा प्रश्न घेऊयात, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली? तर आपलं उत्तर आहे ब, 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न चौथा, मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटी अध्यक्ष कोण होते? आपलं उत्तर आहे क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पाचवा प्रश्न घेऊयात, भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत म्हणजे अडॉप्ट करण्यात आली? तर आपलं उत्तर आहे क, 26 नोव्हेंबर 1949. सहावा प्रश्न बघूयात, संपूर्ण भारतात भारतीय राज्यघटना कधीपासून अंमलात आली? आपलं उत्तर आहे अ, 26 जानेवारी 1950. पुढचा सातवा प्रश्न घेऊयात, मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे म्हणजे आर्टिकल्स होती? आपलं उत्तर आहे अ, 395. बघूया आठवा प्रश्न, मूळ राज्यघटनेत एकूण किती अनुसूची म्हणजे शेड्यूल्स होत्या? आपलं उत्तर आहे ब, 8. पुढचा प्रश्न बघूयात, नववा, भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिले? आपलं उत्तर आहे अ, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 10वा प्रश्न बघूयात, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समानतेचा हक्क स्पष्ट केला आहे? आपलं उत्तर आहे अ, कलम 14 ते 18. 11वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे महासंगणक व मुख्य सल्लागार कोण होते? आपलं उत्तर आहे ब, सर बी एन राव. पुढे जाऊयात, राज्यघटनेच्या आत्मा असे कोणत्या भागाला म्हटले जाते? आपलं उत्तर आहे क, सरनामा म्हणजे उद्देशिका. पुढचा प्रश्न घेऊयात 13वा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आले आहे? आपलं उत्तर आहे अ, अमेरिका USA मधून घेण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न घेऊयात 14वा, भारतीय राज्यघटनेत संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे? आपलं उत्तर आहे ब, ब्रिटन. पुढचा प्रश्न घेऊयात 15वा, कल्याणकारी राज्याची संकल्पना राज्यघटनेच्या कोणत्या भागात स्पष्ट केली आहे? उत्तर आहे क, मार्गदर्शक तत्त्वे DPSP. पुढचा प्रश्न घेऊया, मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आला आहे? आपलं उत्तर आहे अ, कलम 51 अ. पुढचा प्रश्न 17वा, भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे जोडली गेली आहे? आपलं उत्तर आहे ब, 42वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न बघूया 18वा, संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्कामधून कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे वगळण्यात आला? आपलं उत्तर आहे ब, 44वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न घेऊया 19वा, सध्या संपत्तीचा अधिकार हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? उत्तर आहे ब, कायदेशीर अधिकार म्हणजेच लीगल राईट. 20वा प्रश्न घेऊया, भारतीय राज्यघटनेनुसार देशाचा प्रथम नागरिक कोण असतो? आपलं उत्तर आहे ब, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न घेऊयात, राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? उत्तर आहे क, भारताचे सरन्यायाधीश. 22वा प्रश्न घेऊयात, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे ब, उपराष्ट्रपती. 23वा प्रश्न, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? उत्तर आहे अ, 25 वर्षे. पुढचा प्रश्न 24वा, राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक असणे?
बघा इथे 23वा प्रश्न आहे, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर आपलं उत्तर आहे 25 वर्षे. पुढचा प्रश्न घेऊया 24वा, राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? आपलं उत्तर आहे 30 वर्ष. 25वा प्रश्न, संसदेचे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह कोणते आहे? उत्तर आहे राज्यसभा. 26वा प्रश्न घेऊयात, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 6 वर्षे. पुढचा प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्ष. पुढचा प्रश्न 28वा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे? उत्तर आहे 65 वर्ष. पुढचा प्रश्न घेऊयात 29वा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते? उत्तर आहे 62 वर्ष. 30वा प्रश्न घेऊयात, घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात? उत्तर आहे कलम 352. पुढचा प्रश्न घेऊयात, राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी कोणते कलम वापरले जाते? उत्तर आहे कलम 365. पुढचा प्रश्न घेऊयात 32वा, आर्थिक आणीबाणी संदर्भातील तरतूद कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 360. 33वा प्रश्न घेऊया, राज्यघटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे? उत्तर आहे कलम 368. 34वा प्रश्न बघूयात, घटना दुरुस्तीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. 35वा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 36वा प्रश्न घेऊया, अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी राज्यघटनेचे कोणते कलम आहे? उत्तर आहे कलम 17. 37वा प्रश्न, माहितीचा अधिकार RTI हा कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्कांचा भाग मानला जातो? उत्तर आहे कलम 19. 38वा प्रश्न बघूयात, भारताचे निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती. 39वा प्रश्न घेऊयात, राज्यघटनेच्या कितव्या अनुसूचीमध्ये भारताच्या अधिकृत भाषांचा उल्लेख आहे? उत्तर आहे 8व्या. 40वा प्रश्न घेऊयात, भारतीय संविधानात सध्या एकूण किती अधिकृत भाषांचा समावेश आहे? उत्तर आहे 22. 41वा प्रश्न घेऊयात, मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली? उत्तर आहे 61वी घटना दुरुस्ती. 42वा प्रश्न बघूयात, महान्यायवादी यांची नेमणूक कोण करते? उत्तर आहे राष्ट्रपती. 43वा प्रश्न पाहूयात, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती. 44वा प्रश्न पाहूयात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला राज्यघटनेचा हृदय आणि आत्मा म्हटले आहे? उत्तर आहे कलम 19. 45वा प्रश्न पाहूयात, 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 21 46वा प्रश्न घेऊयात, राज्यसभेवर राष्ट्रपतीद्वारे किती सदस्यांची नियुक्ती केली जाते? उत्तर आहे 12 सदस्य. पुढचा प्रश्न घेऊया 47वा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक जॉईंट सिटिंग कोण बोलवतं? उत्तर आहे राष्ट्रपती. 48वा प्रश्न, संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतं? उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. 49वा प्रश्न, मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? उत्तर आहे न्यायव्यवस्था, सर्वोच्च व उच्च न्यायालय.
शेवटचा प्रश्न बघूया 50वा. राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण तुम्ही कमेंटद्वारा कळवायचे आहे. तर असेच नवनवीन PDF तुम्हाला रोज भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला अनमोल एज्यू अकॅडमी हे आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासोबतच ॲप पण डाउनलोड करायचं आहे. थँक्यू.